नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की सायली किचनमध्ये काम करत असते. तिथे प्रताप बाबा येतात आणि म्हणतात की तुझी सासू रुसली आहे, मला सांग की कसा राग घालवू. आणि सायली म्हणते, एक मिनिट थांबा, मी तुम्हाला आयडिया सांगते. आणि दुसरीकडे रविराज, चैतन्य, अर्जुन रेकॉर्ड चेक करायला टेलिकॉम कंपनीमध्ये जातात. आणि तिथला ऑफिसर एम्प्लॉय म्हणतो की आमच्याकडे साक्षी शिकरे विरुद्ध कोणतेही रिपोर्ट मागायला पोलीस आलेच नाही, रिक्वेस्ट पण आली नाही आणि आम्ही ते बनवून सुद्धा नाही दिलं. अर्जुन म्हणतो की 13 जानेवारीचे तर डाटा नीट चेक केला का तुम्ही? आणि एम्प्लॉय म्हणतो की मी साक्षी शिकरे कस्टमरचे एम्प्लॉय नीट चेक केले, त्यात आम्हाला कोणी मागितलीही नाही आणि आम्ही दिलीही नाही. रविराज, चैतन्यला तर कळत नसतं, मग कोणी मागितलं, कोणी बनवून दिले असतील आणि मैपतला कोणी बनवून दिलं असतील. दुसरीकडे नागराज घरामध्ये घुसून कोणी नसतं याचा फायदा घेऊन प्रतिमाला घाबरण्यासाठी प्रतिमाच्या रूम मध्ये जातो लपून आणि तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि ती तर खूप ओरडते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. ओरडून ती बाहेर पळत जाते. नागराज तर खूप घाबरतो आणि खिडकीतून पळून बाहेर जातो आणि त्याचा तर प्लॅन फसलेला असतो. आणि प्रतिमाला तर खूप घाबरते, भीती वाटते आणि रडत असते. तेवढ्यात सुमन येते. सुमनला प्रतिमा घाबरत घाबरत रडत रडत झालेला प्रकार समजून सांगत असते आणि तिला तर काहीच कळत नसतं. आणि दुसरीकडे प्रताप बाबा सायलीला सांगितल्याप्रमाणे गुलाबाचं फूल सायली आईंना देण्यासाठी प्रताप बाबाला देतात आणि आईचा रुसवा काढण्यासाठी प्रताप बाबा तर तिला प्रपोज करतात, गोड गोड बोलून तिचा रागच घालवतात. आणि हे तर सायली खिडकीतून बघत असते आणि स्वतःशीच म्हणत असते, मस्त जमतंय बाबा तुम्हाला, आईचं तुमचं नातं किती गोड आणि आहे आणि तुमचा गोडासा मुलगा तुम्ही मला दिला. आणि दुसरीकडे रविराज, चैतन्य बाहेर येऊन बोलत असतात की हे खोटे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीने कडून गेले नाही तर कोणी दिले? चैतन्य म्हणतो फेक रिपोर्ट कोणीतरी तयार करून पोलिसांना दिले. रविराज म्हणतो पोलिसांनी टेलिकॉम कंपनीकडे रिपोर्ट न मागणं म्हणजेच संशयास्पद आहे. याचा अर्थ अर्जुन म्हणतो की या सगळ्यात पोलीस डिपार्टमेंट मधून कोणीतरी सामील असणार. आणि तेवढ्यात सुमन रविराजला कॉल करून वहिनी खूप घाबरल्या आहेत, खूप भीती वाटते त्यांना, रडत आहेत आणि काय झाले ते सांगता सुद्धा येत नाही, भाऊजी तुम्ही या लवकर. आणि रविराज पटकन घरी जातो आणि प्रतिमा सगळं भीत घाबरत सगळा प्रकार सांगत असते. आणि रविराज तर खूप चिडतो आणि म्हणतो हा प्रकार कोणी केला, पोलिसांनाच बोलवावं लागेल. तेवढ्यात नागराज येतो आणि सुमन त्यांना विचारत असते की प्रतिमाला कोण होता माणूस, तुम्हाला ओळखता येईल का? आणि प्रतिमा तर नागराजकडे बोट करते आणि नागराजला म्हणते की तुम्हीच होता ना. आणि नागराज म्हणतो मी तर बाहेर गेलो होतो, तुम्हाला भास झाला असेल. प्रतिमा म्हणते नाही नाही, मला भास नाही झाला, तुम्हीच होता. आणि रविराज म्हणतो मला तुझ्यावर नागराज विश्वास आहे. आणि प्रतिमा म्हणते की मला भास व्हायला लागले, आता मला वेळ लागणार आहे, असं ओरडत असते. आणि दुसरीकडे रात्री सायली अर्जुन बोलत असतात. अर्जुन सगळं काही झालेलं टेलिकॉम कंपनीमध्ये तो सांगत असतो सायलीला आणि सायली म्हणते की आपल्याला अजून प्रयत्न करावे लागतील. आणि दुसरीकडे पूर्ण आजीची पाठ खूप दुखत असते, तिला उठताच येत नसतं. तन्वीला ती हाक मारते. तन्वी तर अर्जुन सायलीचं बोलणं ऐकण्यासाठी जात असते. तेवढ्यात पूर्ण आजीचा आवाज येतो आणि ती म्हणते की रागात ती अशी बोलते, काय झालं, काय काम होतं? पूर्ण आजी म्हणते मला मदत कर, उठव, काठी दे मला टेबलवरची. आणि ती काठी देताना ज्वेलरी बॉक्स तिच्याकडून पडतो आणि फुटतो आणि पूर्ण आजी तर खूप जोरात ओरडते. आणि तेवढ्यात सगळे येतात आणि प्रताप बाबा म्हणतात हे बॉक्स कोणी फोडला? आणि ही तर तुला बाबांनी दिलेली आठवण होती ना. पुन्हा आजी म्हणतात की तन्वीने फोडला बॉक्स आणि तन्वीला तर वस्तूची किंमतच नाही, असं तन्वीला तर खूप ओरडतात. तन्वी तर त्यांच्यावरच ओरडते आणि ओरडून बोलत असते की या फालतू बॉक्स साठी सुनेला ओरडताय, हे काय चाललंय? आणि असं बोलून निघूनच जाते. सगळे तर बघतच असतात, तिला तर काही कोण बोलत नाही. पुढील भागात असे दाखवले आहे की सायली रात्रभर जागून हा बॉक्स जोडत असते. एक नवीन तयार